नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या गावोगावच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. पण सुरुवातीला हेडलाईन्स. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण. नौदल दिनाचं अनोखं सेलिब्रेशन. शिवरायांच्या काळातले समुद्री सामर्थ्य आपल्याला परत कमवायचं आहे. तारकर्लीत मोदींचं वक्तव्य. नौदलासाठी 2 मोठ्या घोषणा. सिंधुदुर्गच्या तारकर्लीत नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन. तेजस मेघ चेतक विमानांच्या चित्त थरारक कसरतींनी आसमंत दुमदुमला. महाराष्ट्रात फक्त एकच वाघ फडणवीस. 2024 मध्ये फडणवीस वानखेडेवर शपथ घेणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. महाराष्ट्रात मोदी मॅजिक चालणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. तर ठाकरे गटाची जादू मातोश्रीत चालेल काय? नितेश राणेंचा पलटवार. काँग्रेसच्या बूथवर बसायला सुद्धा एकही व्यक्ती ठेवू नका. बावनकुळेंचं आवाहन. हा तर पैशांचा माज. पटोलेंचा पलटवार. मंत्रालयासमोर सुनेत्रा पवारांचा भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले बॅनर. बारामती लोकसभेत नणंद भावजाई लढत रंगण्याची चर्चा. शिंदे अजित पवारांसोबतही तेच घडणार. संजय राऊतांकडून 2014च्या पुनरावृत्तीचं भाकीत. राऊतांवर शिवसेना भाजपचा पलटवार. जळगावात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत. जेसीबी मधून जरांगेंवर पुष्पवृष्टी. मराठा आरक्षणावर पत्रिकेत नाव असूनही राज्यसभेत बोलू दिलं गेलं नाही. प्रियंका चतुर्वेदींचा आरोप. राज्यात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. लोकसभेत सुप्रिया सुळे यांची मागणी. पुण्यात पैशांचा पाऊस पाडतो सांगत तरुणाला गंडा. भोंदूबाबांना लुटले तब्बल 18 लाख रुपये. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली. सुनेत्रा पवार यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली असताना त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलाय. मंत्रालय भागात अशा आशयाचे पोस्टर्स लागलेत जे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. सुनेत्रा पवार यांना फोटो आणि त्यावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलाय. माजी नगरसेविका प्रतीक्षा धुरी यांनी हे पोस्टर्स लावले. सध्या राज्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलेला आहे आणि त्याचे पडसाद येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पडताना दिसेल. मी सध्या मुंबईतल्या मंत्रालयाच्या समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे, जिथे तुम्ही एक पोस्टर लागलेलं पाहताय आणि त्या पोस्टरवर सौ सुनेत्राताई अजितदादा पवार बारामती लोकसभा भावी खासदार अशा पद्धतीचं हे पोस्टर थेट कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलंय. आपल्याला माहिती की यापूर्वी अशा स्वरूपाचे पोस्टर सुनेत्राताई पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बारामतीमध्ये लागलेले होते आणि तिथून खरं तर गोंधळ सुरू झालेला होता की सुनेत्राताई पवार या बारामतीतल्या खासदार म्हणून उमेदवार असतील का. त्याच दरम्यानच्या काळात जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे ज्या आत्ताच्या तिथल्या खासदार आहेत यांनी सुद्धा आपल्याला वर्ध्यातून लढण्याची इच्छा आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं. मुळातच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा जेव्हा सामना उभा राहतो त्यावेळेला सुप्रिया सुळे यांच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट कोणते उमेदवार देणार ह्यावर चर्चा सुरू झाली होती आणि त्यावेळेला दबक्या आवाजात अशी चर्चा होती की सुनेत्राताई पवार यांच्यापेक्षा दुसरा कुठला चांगला उमेदवार असू शकत नाही आणि म्हणूनच कदाचित सुप्रिया सुळे या वेगवेगळे मतदारसंघ शोधत नाही आहेत ना अशी चर्चा सुरू झाली होती. आणि त्यानंतर आता सगळीकडे पडघम वाजू लागले ते लोकसभा निवडणुकीचे आणि लगेचच दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीचं पोस्टर हे राष्ट्रवादी कार्यालय अजित पवार गटाच्या कार्यालयाच्या बाहेर लागणं हे कुठेतरी संकेत करतायत की बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा उमेदवार जवळपास निश्चित झालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. भारतीय नौदल दिनाच्या निमित्तानं राजकोट किल्ल्यावर कार्यक्रम पार पडला. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. यंदाचा नौदल दिन हा सिंधुदुर्गावर साजरा झाला ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. नौदल दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांवर स्तुतीसुमनं उधळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लोकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींची जादू पाहिली. या विजयासाठी मोदी यांचं अभिनंदन. हा नौदलाचा कार्यक्रम आहे, पण हा कालचा मिळालेला विजय आहे याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे. देशात गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे मोदी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात आले ही भाग्याची गोष्ट असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. मोदींच्या मालवण दौऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचं केसरकर म्हणाले. नौदल दिनाच्या निमित्तानं शिवसेना नेत्या नीलम गोरे या देखील सिंधुदुर्गात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर टीका केली. आपल्याला खूप काही कळतं असं भासू नये असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोकण दौऱ्याच्या निमित्तानं पैशांची उधळपट्टी झाल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला. मोदींसाठी 3 हेलिपॅड उभारण्यात आले असून एका हेलिपॅडसाठी 92 लाख 78 लाख असा खर्च करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा राऊतांनी केली. 3 राज्यांच्या निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील असा दावा राजकीय वर्तुळात केला जातोय. राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये खळबळ उडाली असून लवकरच अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला. तर बारामतीत जो उमेदवार महायुतीकडून ठरवला जाईल त्याचा प्रचार करू असं पाटील म्हणाले. नवी दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार प्रियंका चतुर्वेदींनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रियंका चतुर्वेदींना आरक्षणाच्या प्रश्नावर बोलू दिलं नाही, त्यामुळे त्यांनी सरकारवर टीका केली. राज्याचा प्रश्न आहे म्हणून बोलू दिलं नाही असा आरोप त्यांनी केला. बीडच्या परळी इथं 5 डिसेंबर रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान 22,000 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. बीडच्या परळीमध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मराठा समाजाकडून विरोध केला जातोय. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कार्यक्रम नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. राणा दाम्पत्यानं प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या सिहोर इथं आश्रमाला भेट दिली. 15 डिसेंबर रोजी अमरावती इथं कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी मिश्रा महाराज उपस्थित राहणार आहेत. 16 ते 20 डिसेंबर रोजी हनुमानगडी इथं मिश्रा महाराज यांच्या महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं. धाराशिवमध्ये पेरला गहू आणि उगवलं सोयाबीन असा काहीसा प्रकार घडलाय. खरीपाच्या वेळी पेरलेलं सोयाबीन पावसाअभावी उगवलंच नाही. त्यानंतर रब्बीत पेरलेल्या गव्हाऐवजी सोयाबीन उगवल्याचं दिसून येत आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना हा फटका बसला असून अवेळी उगवलेल्या सोयाबीनचं करायचं काय हा प्रश्न पडलाय. मनोज जरांगे पाटील यांची जळगावात मुक्ताईनगर इथे सभा पार पडली. सभेपूर्वी मुक्ताईनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. भव्य रॅली काढत 31 JCBच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांचे उधळण करण्यात आले. अकोल्याच्या पातूर तालुक्यातल्या चरणगावात मंगळवारी सकाळी जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेची जय्यत तयारी सुरू असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सिल्लोड तालुक्यातल्या कायगाव इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं लावण्यात आलेलं बॅनर जाळण्यात आल्यानं कायगावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी वडोद बाजार इथं पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांची उद्या वाशिम जिल्ह्यातल्या काटा गावात सभा होणार आहे. सभेच्या तयारीसाठी 1000 स्वयंसेवक कार्यरत असून पोलीस प्रशासन सज्ज झाले. भुसावळ इथं रुपाली भाकरे या तरुणीनं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना रक्तानं पत्र लिहिलंय. पुढाऱ्यांना जशास तसं उत्तर देऊन मराठ्यांना न्याय मिळवून द्या असं या पत्रात नमूद करण्यात आलंय. सरकारनं आता तरी मराठा आरक्षणात गांभीर्यानं घ्यावा, अन्यथा परिणाम काय होतील हे सांगता येत नाहीत असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला. जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री ते अंबड तहसील कार्यालयापर्यंत ओबीसी बांधवांनी दुचाकी रॅली काढली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये
न्यायमूर्ती शिंदे समिती तात्काळ रद्द करावी, त्याचबरोबर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं रद्द करावं या मागणीसाठी ही रॅली काढण्यात आली। जालन्यामध्ये ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे संपर्क साधला आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली। परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी दीपक रणनवरे हे आमरण उपोषण करतायत। जोपर्यंत शासन लेखी हमी देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। वेतनवाढीसह अन्य शासकीय सवलती देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढलाय। अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये मानधन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांचे मागील 13 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे। जमिनीचा मोबदला, पुनर्वसन, प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी परभणी जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्यात। मानधनात वाढ आणि इतर मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याची कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून या सेविका प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडतायत, मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला। अंगणवाडी सेविकांना नियमित सेवेत सामावून घेत त्यांच्यावर मानधनामध्ये वाढ आणि पेन्शन लागू करावी या मागणीसाठी वर्ध्यात अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला। जिल्ह्यातल्या सुमारे हजारोंच्या संख्येने कर्मचारी यात सहभागी झाले। सांगली जिल्ह्यामध्ये गुटखा विरोधी मोहीम राबवत पानपट्ट्यांवरती कारवाई करत पानपट्ट्यांना सील ठोकण्यात आलं। पानपट्ट्यांवर कारवाई न करता राज्याबाहेरून येणाऱ्या गुटख्यावर कारवाई करावी अशी मागणी पानपट्टी चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत केली। परभणी शहरानजीक असलेल्या लक्ष्मीनगर भागामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्यानं नागरिकांनी नगरपालिकेच्या विरोधात मोर्चा काढत निषेध नोंदवला। समस्यांवर तात्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। मराठी पाट्या मुद्द्यावरून लोणावळ्यामध्ये मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत संपली तरी नगर परिषदेकडून कारवाई होत नसल्यानं मनसेने आंदोलन सुरू केलं। मनसेच्या आंदोलनानंतर नगरपालिकेने नोटिसा बजावल्या। चंद्रपूरचं राजुरा शहर काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चानं दणाणून निघालं। राज्य सरकारची शेतकरी विरोधी धोरणं, इंधन दरवाढ, गृहिणींची फसवणूक या समस्यांविरोधात मोर्चा काढण्यात आला। बैलगाडी आणि पारंपरिक वाद्यांसह कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले। कोल्हापुरात मनसेनं मराठी पाट्यांसाठी आंदोलन केलं। इंग्रजी आणि मराठी दोन्ही पाट्या असताना सुद्धा अनेक दुकानदारांवर मनसैनिकांनी वाद घातल्याचं दिसून आलं। मराठी पाटी असतानाही इंग्रजी भाषेतला फलक काढत पाट्यांवरती काळं फासत नुकसान केल्याचा आरोप होता। संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर समितीच्या विश्वासांनी नाराजी व्यक्त केली आहे। वारकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा दिलाय। इंद्रायणी नदीमध्ये केमिकल युक्त पाणी सोडल्यानं नदीत प्रदूषण झालं। प्रदूषणाबाबत सरकारी यंत्रणा उदासीन असल्याची टीका करण्यात येते। कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियननं जोरदार घोषणाबाजी करत थाळीनाद आंदोलन केलं। अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये आणि मदतनीसांना 20,000 रुपये मानधन देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। बोईसर तारापूर एमआयडीसीतल्या कारखान्यांमुळे प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून प्रदूषण कमी करण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीला अपयश येत असल्यानं सिटीझन फोरम ऑफ बोईसर यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली। या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे। आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदाच्या निवडीवरून मोठा वाद निर्माण झालाय। या विश्वस्त मंडळात एकाही ग्रामस्थाला संधी देण्यात आली नसल्याचा आरोप करत आळंदी बंदचा इशारा देण्यात आलाय। कार्तिकी वारीच्या आधी हा इशारा दिल्यानं आता तरी प्रशासन पावलं उचलणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। पुण्यात राज्य साखर संघ आणि ऊसतोड मजूर संघटनांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली। साखर संघानं 24% दरवाढीचा प्रस्ताव ऊसतोड मजूर संघटनांच्या समोर ठेवला, पण सर्व ऊसतोड संघटना 55% दरवाढीवर ठाम राहिल्यानं या वादात शरद पवारांनीच मध्यस्थी करावी यासाठी या निर्णयावर बैठक संपली। पुण्यात शिवाजीनगर मेट्रो स्टेशन सुरू होऊन आता काही महिने लोटले, पण त्या जागेवरचा एसटी बस स्टँड मात्र वाकडेवाडीलाच असल्यानं एसटी प्रवाशांची प्रचंड गैरसोय होतीये। अशात एसटी आणि मेट्रोचा 3 वर्षांचा करार संपल्यानं वाकडेवाडी इथल्या बस स्टँडच्या जागेचं भाडं सुद्धा भरायला नाहीये। त्यामुळे गेली 3 वर्ष प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। वसई फाटा इथं एका बंद घरात 8 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला। या मुलीचे पाय दोरीने बांधलेले अवस्थेत होते। दरम्यान गळा दाबून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला। पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। कल्याणमध्ये महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रस्तोगी बिल्डरच्या कार्यालयावर 25 नोव्हेंबर रोजी दरोडा टाकण्यात आला। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणानंतर पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले।
अंतरवाली सराठी दगडफेक प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या ऋषिकेश बेद्रेला पुन्हा न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पिस्तूल आणि काडतूस सापडल्याप्रकरणी ऋषिकेशला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बेद्रे याची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला पुन्हा अंबड इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. पुणे शहरात मेट्रोचं काम सुरू असताना हँड ग्रेनेड सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पुणे मेट्रोचं बाणेर परिसरात काम सुरू असताना कामगारांना जिवंत हँड ग्रेनेड सापडला. बॉम्बशोधक पथकानं ग्रेनेड ताब्यात घेतला. चंद्रपुरात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पोलीस स्टेशनमध्ये लढा झाल्याची माहिती समोर येते. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर दोन्ही गट परस्परांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले असता ही धक्काबुक्की झाली. 2024ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. महाराष्ट्रात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या नंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं. 3 राज्यात भाजपला चांगलं यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. महाराष्ट्रात मोदी मॅजिक चालणार नाही असं फक्त मवियाचाच वर्चस्व राहणार असं परखड मत खासदार राऊतांनी व्यक्त केलं. तर उद्धव ठाकरेंची जादू मातोश्री तरी चालेल का असा पलटवार आमदार नितेश राणेंनी केला. ईव्हीएम जनादेशाचं आम्ही स्वागत करतो आणि हिंमत असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्या असं आव्हान खासदार संजय राऊतांनी दिलं. तर जिंकलं की मौन आणि पराभव झाला की ईव्हीएमवर खापर फोडून सगळं मोकळं व्हायचं. विरोधकांचा नेहमीचा हरडीचा डाव असल्याचं प्रत्युत्तर आमदार नितेश राणेंनी दिलं. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला आहे. महाविकास आघाडीच्या काळात हाके यांची नियुक्ती झाली होती. गेल्या 2 महिन्यात आयोगाच्या 4 सदस्यांनी राजीनामे दिल्याची माहिती मिळते आहे. बैठकीत वैचारिक मतभेद झाल्यानं राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एकट्या छगन भुजबळांचं ऐकून आमच्यावर कारवाई झाली तर सरकारला जड जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. 24 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्याचं आपलं ठरलंय. त्याप्रमाणे मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली. गिरीश महाजन यांनी जनतेचं पालकत्व स्वीकारलंय. त्यांनी मराठा समाजाविषयी आकस व्यक्त करता कामा नये अशी टीकाही जरांगे पाटलांनी केली. अहमदनगरच्या शेवगाव शहराला 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतोय. त्यामुळे स्थानिक महिला आक्रमक झाल्या. अनेकदा पाण्याची मागणी करून सुद्धा पाणी मिळत नसल्यानं महिलांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. लातूरात घरकाम करणाऱ्या महिलांनी मोर्चा काढत आपल्या मागण्या मांडल्या. शेतकऱ्यांप्रमाणे अनुदान मिळावं, वर्षातून 2 वेळा विशेष अर्थसहाय्य द्यावं, बेघरांना घर मिळावं या मागण्या करण्यात आल्या. धनगर आरक्षणाची मागणी करत माळशिरसमध्ये 15,000 बाईकची विराट रॅली काढण्यात आली. उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वात धनगर समाज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. जळगावातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पाईपची अंत्ययात्रा काढण्यात आली. धरणगाव शहरातील बोरवेल बंद असल्यानं पाण्याच्या गैरसोयीचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. नाशिकमध्ये ठाकरे गटानं धडक मोर्चा काढला. अवकाळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली. लव जिहाद लँड जिहाद विरोधात येवल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी कडकडीत बंद पाळत लव जिहाद विरोधात कडक कायदा करण्याची मागणी करण्यात आली. यवतमाळमधील निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीनं सुरू केलेल्या साखळी उपोषणाला काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला. गेल्या 25 वर्षापासून या प्रकल्पाला तीव्र विरोध होत असून या सरकारनं प्रकल्पासाठी 195 कोटी रुपयांची तरतूद केल्यानं वेगानं प्रक्रिया सुरू केल्यानं गावागावात रोष व्यक्त होतो. पंढरपूरच्या शेटफळ गावातल्या 23 वर्षीय तरुणाची स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी झालाय. करमाळ्याच्या स्ट्रॉबेरीची स्थानिक बाजारपेठेला सुद्धा चांगली गोडी लागली असून पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात त्याची मागणी वाढली. बीड जिल्ह्यातल्या बहुचर्चित जलयुक्त शिवार योजनेतल्या गैरव्यवहाराची उच्चस्तरावर चौकशीचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी पुन्हा उच्चस्तरीय चौकशी करा असे आदेश उपलोकायुक्त संजय भाटी यांनी दिले. 2 महिन्याच्या आत त्याचा अहवाल येणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार 2016 ते 2021 या कालावधीतली थकबाकी देय या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाचे कर्मचारी भंडाऱ्यात आंदोलन करत आहेत. 2 आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या कोटली ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामस्थांनी 3 दिवसापासून उपोषण सुरू केलंय. 2021 ते 2023 दरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते. अमरावती शहरालगत चांदूर रेल्वे मार्गावर काही तरुणांनी वळूंची टक्कर लावण्याची स्पर्धा घेतली. त्यावर जुगार सुद्धा लावण्यात येत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत 9 जणांवर जप्त केली. 9 जणांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला.
यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोक.